काही दिवसांपूर्वीच मनसेला रामराम करून बाहेर पडलेल्या वसंत मोरेंना आता लोकसभा निवडणूक लढवायची आहे पुणे लोकसभा मतदारसंघामधून। ते अपक्ष लढणार अशी चर्चा होती, पण आता त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। ते वंचितमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करतायत हे स्पष्ट आहे। असं झालं तर पुणे लोकसभा मतदारसंघाची समीकरणं नेमकी कशी असणार आहेत हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे। कारण वसंत मोरे हे नेमकी कुणाची मतं खाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कदाचित याचा फटका हा मवियाला बसणार आहे। नमस्कार, मी सोनाली शिंदे, साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। वसंत मोरे एक राजकीय चेहरा, गाजलेला राजकीय चेहरा आपण असं म्हणू शकू। मनसेच्या स्थापनेपासून मनसेसोबत असलेल्या वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वीच मनसेला सोडचिठ्ठी दिली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसे पक्ष सोडला। त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची मनीषा स्पष्ट दिसत होती। त्यांनी नंतर तसं जाहीरही केलं। त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। संजय राऊत असतील, पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एवढंच काही तर विजय वडेट्टीवार यांच्यासमोर सुद्धा त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे पुणे लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळते की काय अशी चर्चा होती, पण काँग्रेसची यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर झालं। त्यानंतर वसंत मोरे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। ते अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू झाली। आता त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर त्यांना वंचितचं तिकीट देणार की नाही हे अद्याप तरी स्पष्ट नाही आहे। वंचितने आपल्या 8 जागांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या सर्व जागा विदर्भातील आहे। पुण्याबद्दल अद्याप त्यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही किंवा त्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली नाही। एवढंच काय तर आज त्यांनी असे संकेत दिले की आपण मवियापासून अद्याप वेगळे झालेलो नाहीत, पूर्णपणे वेगळे झालेलो नाहीत, असं त्यांच्या पत्रकार परिषदेचा सगळा सूर होता। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेला भाजपच्या विरोधात आघाडी जी आहे, मी ज्या आघाडीत आहे ती तुम्हाला दिसेल असं ते म्हणालेत। पण समजा वंचित स्वतंत्र लढलं आणि वसंत मोरे वंचितमधून निवडणूक लढले तर पुण्याचं काय होईल? कितीही नाही म्हटलं तर वसंत मोरेंना 50-60 हजार मतं जरी मिळाली तरी मोठी निर्णायक मतं ही ठरू शकतात। कारण पुण्यामध्ये अटीतटीची लढाई आहे। रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ हा सगळा सामना होतोय। दोन्हीही उमेदवार तगडे आहेत। त्यात वंचितची मतं यावेळेला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 31 उमेदवार होते। वंचित मतांची टक्केवारी ही 6.3% जरी असली तरी संख्या म्हणून हा मोठा आकडा होता, कारण टक्केवारी कमी दिसते मात्र संख्या मोठी दिसते। आणि याच मतांची जर बेरीज झाली तर वंचितची आकडेवारी जास्त वाढेल, कारण वसंत मोरे आणि वंचितचा हा आकडा जर एकत्र झाला तर ही मोठी संख्या ठरू शकणार आहे। वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द नेमकी काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। वसंत मोरे कोण आहेत तर वसंत मोरे हे कट्टर मनसैनिक म्हणून आतापर्यंत ओळखले गेले। आधी शिवसैनिक असलेले वसंत मोरे 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी राज ठाकरेंच्या सोबत मनसेमध्ये गेले। त्यानंतर वर्षभरातच म्हणजे साधारण 2007ला पुणे महापालिकेच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले। वसंत मोरेंचा यामध्ये मोठा वाटा होता। 2012ला सुद्धा मनसेचे पुण्यातून 27 नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये वसंत मोरे सुद्धा अर्थातच जिंकले होते। काही काळ ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत। नंतर त्यांनी विधानसभा सुद्धा लढवली, पण तिथे त्यांचा पराभव झाला आणि 2017ला पुन्हा त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले। या सगळ्या प्रवासामध्ये राज ठाकरेंचा करिश्मा तर होताच, पण वसंत मोरेंचं स्वतंत्र व्यक्तिमत्व सुद्धा याला कारणीभूत होतं। त्याचा सुद्धा फायदा वसंत मोरेंना झालेला आहे। त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना भावतं। सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून तातडीनं काहीतरी ते कृती करतात, त्याचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर टाकतात। अगदी गाडीचे जामर तोडणे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडणे, कोणावर काही कारवाई करायची असेल तर लोकांना घेऊन तिथं जाणं, भांडणं, हे सगळे व्हिडिओ लोकांना चांगलेच भावलेले आहेत। वसंत मोरे प्रसिद्ध होत गेले, लोकांना आवडू लागले आणि याचं फळ म्हणून 2021ला राज ठाकरेंनी त्यांना पुण्याचं शहर अध्यक्षपद सुद्धा दिलं। राज ठाकरेंचं कट्टर मनसैनिक असणाऱ्या वसंत मोरे आणि राज ठाकरेंचं नेमकी बिनसलं कुठे तर राज ठाकरेंनी जेव्हा मशिदी विरोधात, भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली तिथे वसंत मोरेंना पटलं नाही। 2022च्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भोंगे नाही उतरले तर त्यांना हनुमान चालीसा लावून उत्तर देऊ असं राज ठाकरेंनी सांगितलं आणि मग त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा काही आदेश दिले।
भोंग्यांच्या या भूमिकेपूर्वी काही काळ त्यांनी पक्ष म्हणून हिंदुत्ववादी भूमिकासुद्धा घेतली. पक्षाचा 3 रंगाचा झेंडा बदलून तो भगवासुद्धा केलेला होता. राज ठाकरेंनी हा भगवा झेंडा कसा लॉन्च केला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. राज ठाकरेंची भोंग्याची भूमिका मोरेंना त्यांच्या वॉर्डमध्ये अडचणीची ठरली. कात्रज आणि कोंढवा हे मोरेंचे वॉर्ड आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची लोकसंख्या आहे. जवळपास 3.5 लाख मुस्लिम बांधव या सगळ्या भागामध्ये राहतात. वसंत मोरेंना जी भूमिका पटली नाही ती त्यांनी बोलून दाखवली. त्यांची खतखत त्यांनी सोशल मीडियावर किंवा इतरत्र व्यक्त केली आणि मग त्यांचं अध्यक्षपद गेलं. पुणे शहराचं त्यांचं अध्यक्षपद काढून टाकण्यात आलं आणि साईनाथ बाबर हे पुणे शहराचे नवे अध्यक्षपद झाले. त्यानंतर मात्र वसंत मोरे खूपच नाराज झाले. ते काही काळ शांत होते. तेव्हापासूनच अशी चर्चा होती की वसंत मोरे मनसे सोडणार आहे. मात्र त्यांनी तशी भूमिका घेतली नाही. आता लोकसभेच्या तोंडावर अखेर त्यांनी मनसे हा राजकीय पक्ष सोडलेला आहे. ते कुठल्या पक्षात जातील अशी चर्चा होती आणि त्यानंतर आपल्याला पुढे माहिती आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. ते पक्ष बदलणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी कुठल्याही पक्षात जाणं पसंत केलं नाही. त्यांनी थेट लोकसभा तिकिटासंदर्भातल्या अपेक्षा वेगवेगळ्या लोकांकडे व्यक्त केल्या. मात्र त्यांना काही तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे आता अखेर ते प्रकाश आंबेडकरांना भेटताय. तिथे काय होईल हे पाहावं लागणार आहे. तर असे हे वसंत मोरे ज्यांनी राज ठाकरेंच्या मुस्लिम विरोधी भूमिकेनंतर पक्ष सोडला, ज्यांचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. पुणेकरांना ते आवडतात, विशेषतः तरुणांना ते आवडतात. त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरू शकते जर ते या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरले तर. आपण म्हटलो त्याप्रमाणे 64,000 मतं ही मागच्या वेळेलाच वंचितला मिळाली होती. त्यामध्ये वसंत मोरेंचे जे वॉर्ड आहेत तिथून मुस्लिम बहुल भाग आहे, तिथून अनेक मतं त्यांना मिळू शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हणजे 60-70 हजारांच्या मतांच्या वरती ही मतं त्यांना मिळू शकतात. पण अखेर अजून निर्णय यायचा आहे. वसंत मोरे फॅक्टर हा नेमकी कसा काम करणार आहे याबद्दल आपण बोलतोय. याचा फायदा आणि तोटा कुणाला होणार आहे ते आपण बघूयात. जी मतं वसंत मोरेंना मिळू शकतात ती मतं महाविकास आघाडीच्या विचारांची मतं आहे असं आपण काही प्रमाणात म्हणू शकतो. कारण मुस्लिम बहुल भागातली मतं असतील, वंचितची मतं असतील, ती सहसा भाजपला मतदान करणार नाही तर भाजपच्या विरोधात मतदान करतील आणि त्यामुळे महाविकास आघाडीची ही मतं असणार आहेत आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो मवियाला यातून बसू शकतो. आणि त्यामुळेच वसंत मोरेंची भूमिका तर आपल्याला माहिती आहे, पण प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजून जाहीर व्हायची आहे की वंचित नेमकी काय करणार, पुण्यातून उमेदवार देणार का आणि वसंत मोरे पुण्यातून लढणार का. वंचितने जर उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो. त्यामुळे आता वसंत मोरे काय करतात, उमेदवारी अर्ज दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी पुणे लोकसभेची चर्चा ही वसंत मोरेंपर्यंत येऊन थांबते. तुम्हाला याबद्दल नेमकी काय वाटतं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.